आणि इथं मिसल आणि याला चुडा आणि इथं मिक्स केलेला आहे। मला सेवेकरी लोक दिसतात खाता येईल नाश्ता जो तो दिसतोय। चष्मा एक नंबर अरे बाकी मंत्रीपद मला देतला तुला तर मी करणार। वय किती आपलं सांग? 22 वय कमी होतं। बाबा पोरा प्रूफड होता पिस्टल लोडेड होते आणि 2 तासानंतर खाली होईल फक्त पोहोचू दे तिथं स्टॉप। अरे अरे बापरे आज म्हणजे कॉफीच बघायला भेटते बाई। कुंड जो मी तुम्हाला रात्री सांगितलं होता हा तो कुंड आहे। इथे पाण्याने की आपण काहीतरी वेगळं करूया तर त्यामुळे आम्ही पूर्ण जो जेवण असतो सगळे आम्ही मित्र सगळे मिळून करतो। कशी बघितला ना त्या कुंडातून पाणी निघतं म्हणून इथे याला श्री क्षेत्र गंगा देवस्थान याला चालाची सुरुवात केलेली होती पण याला माहित नव्हता का पालखी दाखवा दिवस चालायचा असतो। सकाळी सुरुवात करता आणि स्पॉट तुमचे जे ठरलेले असतात ते तुम्ही तिथं बरोबर त्या पालखीला तुम्ही पोहोचवता। साईराम दुपारचं झालंय जेवण आणि निघालोय आम्ही। चना डाळ मशरूम खूप भारी भाजी आहे भाई। हे भाजीला चव आहे आणि गुड मॉर्निंग साईराम। जस्ट उठलोय आणि चेहऱ्यावरती क्रीम लावले रात्री कारण की काल दुपारी खूप ऊन होता आणि क्रीम लावलेली होती। सो आता उठलोय व्लॉग एडिट केला। व्लॉग एडिट केल्याच्या नंतर 2:30 वाजता झोपलो। 2:30 सव्वा 2 वाजता झोपलोय मी आणि आता परत 5:30 सव्वा 5 वाजता उठलोय। आता आरती होईल आणि आरती नंतर पालखी निघेल। सो आपण आरती करूया म्हणजे पालखी निघाली की मग आपण आंघोळीला जाऊया। आंघोळ वगैरे करून मग नाश्ता काय असणार बघूया। झोप तर आलेली आहे जाम झोप आलेली आहे। साईराम साई बाबा की जय। पहिला झेंडा निघालेला आहे। ओम साईराम ओम साईराम ओम साईराम। पहिला झेंडा निघाला आणि झेंड्यासोबत आपली पालखी पण निघालेली आहे। पालखी झेंडा आणि आस्ती चहा वगैरे बिस्किट खारी खात पालखीच्या मागे आता असते पदयात्री आपली सर्व चालत जातील। साईराम पालखी निघाली जसं तुम्ही मगाशी बघितलं की इथून पालखी गेली आणि सर्व चहा नाश्ता झाल्या उरलेले आहेत फक्त सेवेकरी। इथे एक पदयात्री आउट झालेले आहेत। हो पदयात्री तुम्ही आउट झाले आता सेवेकरी झाले का? हा लक्षण होता विनोदाचा। बोल 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 बरोबर आहे। ड्रायव्हरची इच्छा झाली बोलतं बरोबर बरोबर इच्छा झाली त्याची चालायची तर चालू शकता। आणि तो चहा पक्का घे चल चहा बिके नाही मी घेतला चहा गुडने आम्ही पतंजली बिस्किट खाल्लेले आहेत इथं। अरे कॅमेरा चालू झाला ना भरत नाही का माझ्या समोर येतं कवा बी काम करताना। हा मग ते तर आहे बरोबर असू द्या। ओम साईराम तुला काढा देण्यासाठी बोलवलं होता भाऊची माहिती मी थोड्या टायमात देतो तुम्हाला। त्याच्या पहिला तुम्हाला हा आपला नाश्त्याचा टेम्पो आहे हे बघा हे नाश्ता टेम्पो आणि इथं मिसल पाव हे फिक्स असतं नाश्ता आपला फिक्स असतो। इथं मिसल पाव चला मिसल लोडेड होते आणि 2 तासानंतर खाली होईल फक्त पोहोचू दे तिथं स्टॉप पोहोचू द्या। डायरेक्ट टोपात धुवायला येतील आणि आपण आज 1000 पाव सांगितलेले आहेत तर बघूया। नाही काढा ते रुपये दलवीला अजय गुलाबजामुनचा आहे। बघा
हा बरोबर असू द्या. अरे हो रे सही आहे. चला असू द्या. आयुर्वेदिक काढा. आणि इथं काय चाललंय याराला काय चाललंय तुमचा? जाऊया महादेवाचं दर्शन करण्यासाठी. वार आहे आज शनिवार आणि शनिदेवांचा वार आहे. सो आपण हे बघा इथं गाभारा बघा किती सुपवन खूप छानसा बनवलेला आहे शीश महल सारखा. आणि इथं काम चालू आहे अजून. सो इथं आपला ज्योतिर्लिंग आहे. किती सुपर वाटतं यार खरोखर. तुम्ही व्हिडिओ मध्ये बघा किती भारी वाटतंय. हर हर महादेव नम पार्वती पतये हर हर महादेव. खरोखर खूप अद्भुत वाटतंय. नक्कीच तुम्ही जेव्हा शहापूरला येणार तर इकडे भेट द्या. एक खूप सुपर आहे. आणि मी आता तुम्हाला दुसऱ्या मंदिरात घेऊन जातो. आणि समोर आपल्या बाहेर नंदी महाराज आहेत. नंदी महाराजांच्या ठीक मागे आपल्याला बघायला भेटतोय कुंड, जो मी तुम्हाला रात्री सांगितलं होता. हा तो कुंड आहे. इथे पाण्याने स्नान करतात. कुंडातून पाणी घेतात आणि तिथे स्नान करण्यासाठी साईडला जागा बनवलेली आहे. आणि रात्रीचा हॉल्ट इथे होता. जे आपली पोरं तुम्ही बघितली की पालखीची इकडे पण पोरं झोपलेली होती आणि या साईडला सुद्धा इथं हॉल्ट मध्ये पोरं झोपलेली होती. तर आता आपण जाऊया दुसऱ्या महादेवांच्या मंदिरामध्ये, जो नदीच्या बाजू आहे. मी तुम्हाला छोटीशी नदी पण दाखवते. ती पावसाळ्यामध्ये चालू असते. आता पाणी असेल का नसेल मला पण सुद्धा माहिती नाहीये. पण आता इथं नंदी महाराजांचं दर्शन घेऊया. आणि या साईडला नदी आहे. ही बघा ही ती नदी आहे. ही पावसाळ्यात पूर्ण भरलेली असते खरं तर. हे बघा पूर्णपणे. तर चला पहिला आपण जाऊया काशी विश्वेश्वर मंदिर. म्हणजे आपण जेव्हा बनारसला जातो हुबहू तशी ज्योतिर्लिंग आणि मंदिर इथं बनवलेलं आहे. हर हर महादेव. तर या मंदिराची माहिती थोडक्यात अशी आहे. तर तुम्ही बघू शकता. जर तुम्ही मोबाईलवर किंवा टीव्ही वरती बघत असाल तर इथं व्हिडिओ पॉज करून जेवढे पण काही गोष्टी लिहिलेल्या तर तुम्हाला संक्षिप्त मध्ये म्हणजे खूप खोल माहिती भेटेल इथे. तर मी तुम्हाला तरी थोडक्यात सांगतोय माहितीबद्दल की 650 ते 700 वर्षापूर्वी इथे एक साधू राहत होते. म्हणजे इथून 1 ते 2 किलोमीटर औदुंगाबाद म्हणून आहे. तिथे एक साधू राहत होते. ते साधू नेहमी एकादशीला आणि पौर्णिमेला त्र्यंबकेश्वरला जात असे गंगा स्नानासाठी. पण काही वर्षानंतर त्यांचा वय झाला आणि त्यांना जाता येत नव्हता तिथं. सो त्यांनी गोदावरी मातेची आराधना केली की त्यांना जमत नाही तिकडे जायला आणि मला गंगा स्नान करायचं आहे. मग त्या क्षणी त्या ठिकाणी गोदावरी माता प्रकट झाली. आणि तुम्हाला मी दाखवतो का कुठून पाणी निघतं. इथं जो कुंड तुम्ही मगाशी बघितला ना त्या कुंडातून पाणी निघतं. म्हणून इथे याला श्री क्षेत्र गंगा देवस्थान म्हणतात. आणि तुम्ही विचार करा ना की आराधना पहिल्याचे साधू संत किती असे स्ट्रॉंग होते की वर्षानुवर्ष ते आराधना करायचे. आणि त्या टायमाला गोदावरी माता आपली प्रकट झाली आणि त्यांना सांगितलं की मी तुमच्यासाठी इथे प्रकट झाली. आणि तेव्हापासून तो पाणी आजही सुद्धा वाहतोय. पण इथे त्याच्यानंतर अजून एक अशी स्टोरी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ज्या टायमाला महाराज होते तर मुघलांच्या युद्धासाठी त्यांनी इथे पण एक किल्ला आहे माऊली म्हणून किल्ला असेल ज्यांना माहिती असेल. त्या किल्ल्यावर ते राहायला होते. पण त्यांना जेव्हा इथं समजलं का इथं मंदिर आहे तर त्यांनी महादेवांचा आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज हे किती शिवभक्त महादेवांचे भक्त होते खूप मोठे. म्हणून त्यांनी इथं ऑलरेडी एक मंदिर होता शंकराचा. पण त्यांनी हा दुसरा मंदिर जो तुम्हाला आता मी मगाशी दाखवला श्री काशी विश्वेश्वर मंदिर बांधला. कारण की असं आहे की महादेवांचा जो जयघोष होता ना जय भवानी जय शिवाजी खरोखर खूप भारी. त्यांनी मावल्यांना म्हणजे उत्साह भेटायचा. आणि मंदिर का बांधलं मी तुम्हाला ते सांगतोय की मंदिर बांधण्याचं कारण असं आहे की इकडचे जे गाववाले ते रहिवासी होते त्यांना येणं जाणं होता. पण एवढं आहे की मंदिर जेव्हा बांधलं पण मंदिरवरती कलश नव्हता. हे तर तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये जेवढे पण आपले शंकराचे महादेवाचे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेलं आहे त्यांना कुठलाही कलश नाही. कारण असं आहे की त्या टायमाला मुघल साम्राज्य होता मुघलांचा राज्य होता. पण जेवढे पण कलश किंवा मंदिर दिसायचे त्यांना ते तोडून टाकायचे. पण त्या भीतीने महाराजांनी मंदिरावर कलश नव्हता बांधला.
आणि मंदिर आज तुम्हाला बघायला भेटतोय आपल्या शहापूरमध्ये. नक्कीच तुम्ही एकदा आले की इथं श्री क्षेत्र गंगा देवस्थानला भेट द्या. तर आपण आता निघतोय, नाश्ता घेऊन निघतोय, टेम्पो निघालेला आहे. आता जाऊया तिकडे, बघूया कोण कोण पोरं बघायला भेटतात आपल्याला, थोडासा संवाद करूया आपल्या पालखीबद्दल आणि फोटोज आणि व्हिडिओ क्लिक करूया. चला आल्या आल्या, अरे पदयात्री आहेत की तुम्ही सेवेकरी आल्या आल्या टेस्ट करताय? अरे हे सेवेकरी ना साईराम, मला तुम्हाला एक सांगतोय मी, भाऊ काटेवरून आहे आणि त्याचं आपल्याकडे गॅरेज आहे ओमकार नगरला, योगेशची चायनीजच्या गाडीची इथं. पण मी सांगतो या भाऊचा पहिला वर्ष होता, मागच्या वर्षी आला, याला चालायची सुरुवात केलेली होती पण याला माहित नव्हता का पालखीत अख्खा दिवस चालायचं असतं. म्हणून आम्हाला यांनी कारण काय दिला का मी सकाळीच प्रॅक्टिस केली चालायची, मग मला संध्याकाळी चालता नाही. काय बोललाय ना का, बोलतो मी सकाळी घरी सकाळी प्रॅक्टिस करायचो ना, दुपारची नाही गेली, मग दुपारी टेम्पोत बसायचा आणि सकाळी चालत निघायचा, असं होतं ट्रिक. आता बघूया असे पदयात्री आम्हाला लाभलेत, खूप धन्यवाद आहेत. आणि साईराम आता आहेत का तुम्ही चालत? चालत बसत उठत नाही ना? सेवेकरी का? ठीक आहे असू द्या, चला सेवेकरी झाला ना, ठीक आहे असू द्या, चला. आणि नाश्ता मी तुम्हाला आज नाश्ता दाखवला. इथे आहे पाव सोबत जिलेबी आणि कांदा, आणि कांदा तर खूप, अरे लिंबू सुद्धा आहे बघा, लिंबू लक्षात घ्या, जेवढी लोक आमच्या लिंबू मिळतात आमच्या मागे साईबाबा आहे, सो विचार करून जरा. हा ओके. आणि इथं मिसल आणि याला चुडा आणि इथं मिक्स केलेला आहे. अरे मला सेवेकरी लोक दिसतात खाता येईल नाश्ता, जो तो दिसत. काय चाललंय गडबड? हा बरोबर आहे, स्वयंपाक करतो दाल भात, इऱ्या मिऱ्याची चटणी वाट, बाया भुकल्यान ग. असं भंडारी काका घ्या, जास्त नाही जात मला. भंडारी काका ये पोऱ्या सांगता, तिथं पोरी उभ्या होत्या, त्यांना बोलता परी, याला पालखीला ना पोरीना कमेंट करतो, वाटतंय काही चांगला? बोल याला, बोल आता तूच बोल. गाडी कुठे? ठीक आहे असू दे, चला. साईराम आता आलेले आपले सर्व पदयात्री, तांडा झाले तांडा. कर तुझा पहिला निघलेला मागे कसा राहिला? पाय चमकले, मग पाय तुझा पाय गुडघ्यान कुठे? हा तिथे मेंदू आहे तुझा. चला खाऊन घ्या चला. अरे चष्मा एक नंबर अरे, बाकी स्टार्टिंग चांडल ग्रुप आहे. हे एक हॉटेल सोडत नाही भाई, काल नाही बघशील तर स्टारबक्स लोक सेट केलं तर स्टारबक्सला. किती जण घुसले रे तुम्ही स्टारबक्स मध्ये? ते तुम्ही का 14ची पावती पडली का तुला डबल? हा 2200 तुम्ही वसूल करता, 8,000 तर भरणार नाही. डबल नाही टिबल वसूल करता तुम्ही बाळचा. हे स्वतःच्या हातांना घ्यायचा. हा चला साईराम घ्या पटापट. इथं हे तुमचे डबल नंबर झाले ना? चला घ्या साऊंड. चलो आता मी पण थोडस नाश्ता करून घेतो मिसळ पाव, मला पण खूप भूक लागलेली आहे. बिंदर मोडला का नाही वर्षी रेकॉर्ड? बिंदरचा बर्थडे म्हणजे आज अख्खा दिवस वाटत उत्साही त्याच्याकडून सोय. काय बिंदर बर्थडे, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज मंडळाला. बाबा पोरा प्रूफ बी देतात. मग 700 मधून किती झालं वसूल 2 दिवसांत? म्हणजे अंगावर चढणार उलट गे गावी. ठीक आहे बिंदास असू दे. जे 12 का 14 का आपलंच पावत नाही गे. नाही सुद्धा यांचा ग्रुप आहे, खूप मस्त असतात, चालतात, फक्त रात्रीचं गोंगाट भरतात झोपताना. कालण्या एवढा मच्छर होतं रे. नाही टेंट कोणचा? टेंट मा अच्छा तेव्हा ते टेंट मध्ये झोपतात. असू द्या. कसं वाटलं आजची मिसल? मस्त. आणि तुम्हाला आता चमचम आहे पुढे 15 रेड बुल कोल्हा बिंदास लागे. आला बिंदास हलक्या मस्त कर तुम्ही बिंदास. तोंडा मार यांच्या रेड बुल.
रोशन काय सांगते बरोबर केक वर नाव टाक द्या केक आणा तेव्हा पार्टी देईल तो हा आणि 2 सुपल्यांचं प्रोडक्ट सुपला शॉट सुपला शॉट असू तर बिंदस आपला महानगर पालिकेचा बिंजोरला चालतात दोघे बिंजोर त्याला जोर द्या आमच्या 8 पावला जोर द्या बायदा ऑलवेज ए रोशन बायदा जो होता म्हणजे पहिला तर आला ना तो कमी होता पण जेव्हा तब्येत झाली 2-3 वर्ष अगोदर टेकलेला होता पण त्याने एक गोलीमध्ये काम झालं त्याचा नाही ते पर्पज एक गोली में काम फिट कर दिया था हुशार भाऊ डाइटर है अरे बापरे हितेश मात्र डाइट वर काम पाहिजे असं चला इकडं हे बँड वाली गँग गपचूप खाते किती आलं पाव किती आले करा दोन आणले ना मग ठीक आहे सर साईराम कसं वाटलं शर्ट आणि आज सुद्धा आपल्या एका ताईनी पाठवून दिलेला त्यांची इंस्टाग्राम आयडी तर मेन्शन केलेली आहे मी आणि खरोखर खूप सुपर्ब काढलेला आहे साईबाबांचा फोटो तर आहेच पण त्या फोटोमध्ये साईराम सुद्धा लिहिलेला आणि ठीक फोटोच्या जे पोर्ट्रेटच्या खाली तुम्ही मागे पाहू शकता इकडं मी साईचा सेवक असं लिहिलेलं आहे शर्ट थोडासा बोलतात ना इस्त्री नसेल कारण की माझ्या बॅगेत जागाच नव्हती एवढे सारे कपडे आणले घेऊन पण मला खूप आवडलेलं आहे तर त्यांचा इथं इंस्टाग्राम आयडी इथेच कुठेतरी मेन्शन असेल डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा असेल तर तुम्हाला फॅब्रिकची कामं असतील किंवा साडीवरती ब्लाऊजवरती तुम्हाला पोर्ट्रेट काढायचा असेल किंवा आता तर ज्वेलरी आता आल्यात ना की भरून घेतात साड्या खूप सारी डिझाईन पॅटर्न्स मध्ये ते सुद्धा ताई सर्व कामं करतात तर त्यांचा इंस्टाग्राम आयडी वरती तुम्ही जाऊन त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे तिथे कॉन्टॅक्ट करा आणि बाकीचे काही डिटेल्स जर तुम्हाला समजत नसतील तर तुम्ही मला विचारा मी त्यांच्यापर्यंत तुम्हाला नंबर प्रोव्हाइड करेन आणि साईराम आणि आज मला परत जन्मेशच शूट करतोय घे इकडे साईराम रोशन भावानी माझी एक थोडीशी हेल्प केलेली अर्जंट होती खूप पण त्याला ते हेल्प मी आज किंवा उद्यामध्ये पुरवेन थँक्यू अर्जंट मध्ये केलेला होता आणि भेटतो तुला थोडा नंतर मला रील बनवून दे तू चल यो काही कामाचा नाही हा पालखी राहिलेत ना पोरींवर लक्ष देता का तेजा चला झाला का तुम्ही फ्रेश चला आजचं जेवण बरंचसं स्पेशल आहे रोजच आपला प्रसाद स्पेशल असतो पण इथं पनीर टिक्का आहे त्याच्यानंतर जिरा राईस आहे आणि ही इटालियन ब्रॉकलीची भाजी आहे त्याच्यानंतर नळ्या आहेत आपले जे आपण घरी खात असतो आणि इथं आज लोणच्याचा सलाड बनवलं लोणचा सलाड बनवून आणि त्याच्यानंतर चमचम सो असं आजचं जेवण आहे आणि बरीचशी लोक जेवलेले आहेत पदयात्री जेवढी पण होते शेवटला बसलो जेवायला थोडासा एडिटिंग वगैरे करत होतो आणि ते साईराम झालं का जेवण जेवले का ठीक आहे गोटू जेवलं का ठीक आहे सुद्धा इकडे बघायचं तुमचं झालं जेवण ओ साईराम डोंबिवली जेवले का जा बसा पाहुणे बसा जेवण घ्या अशी बरीचशी लोक आपल्याला येत असतात भेटण्यासाठी आणि बाहेर पण काही लोक आलेले आहेत जर त्यांच्याशी भेटायला झालं का मी त्यांना दाखवतो कोण आलाय आणि चमचम कोण घेऊन आलाय ते सुद्धा तुम्हाला दाखवतो मी साईराम जेवण जस्ट केलं आणि सर्व निवांत बसलेले आहेत स्वस्त बसता साईराम थोडस चर्चा चालू होती ते बरंच चालू आहे व्लॉग मध्ये पण घेऊया आपले पदयात्री आहेत दादा आपलं नाव काय माझं नाव सचिन शंकर पाटील आणि आपण कुठून आलेत आम्ही डोंबिवलीला राहतो तर दादा डोंबिवलीला राहतात आणि यांची सुद्धा पालखी होती पण यावर्षी ते पालखीत आलेत तर आपण दादांना बरेच वर्ष झाले असतील दादा चालत असतील पालखीतून जरा आपण आपल्या पालखीबद्दल विचारूया आणि त्यांच्या पालखीबद्दल पण विचारूया कुठून चालायचे कसे झाले त्यांना आपल्या पालखीचं नियोजन कसं आहे आणि कसं वाटलं त्यांना पहिल्याच वर्षी येऊन ते नक्की विचारूया दादा आपले 2 शब्द आता आमच्या पालखीबद्दल बोलणं झालं तर आमची पालखी ओम साई सेवक मंडळ डोंबिवली पश्चिम या नावाने ती 25 वर्ष चालली त्या पालखीचे अध्यक्ष सदाशिव म्हात्रे होते त्यांनी 25 वर्षी पालखी चालवली पण पुढे काही कारणानुसार त्यांना पालखी चालवताना आली म्हणून त्यांनी ती अचानक बंद केली पण अचानक बंद केल्यामुळे आता पोरं दुसऱ्या कुठल्या तरी पालखीत जाणारच ना त्यामुळे काही दुसऱ्या पालखीत गेले काही वेगळ्या पालखीत गेले तर आम्ही 2 वर्ष वाट बघितली की आपण कुठल्या तरी चांगल्या पालखीत जॉईंट होऊया कारण का एकदा कसं आपण जॉईंट झाल्यानंतर पालखी सोडत नाही त्यानुसार आम्ही 2 वर्ष वाट पाहिली आणि याच व्लॉगद्वारे आम्हाला माहिती समजली की दातिवलीतनं जी पालखी निघते याचं नियोजन चांगलं आहे
थोडक्यात सांगायचं बोललं तर काही नियम चांगले तुमचे आणि काही थोडेसे तुम्ही सुधारायला पाहिजेत. हा ते पण आम्हाला थोडं सांगा का आमच्या आता बद्दल सांगा तर थोडं अजून काय आम्ही करू शकतो. आता तुम्ही काय पालखी गेले दुसऱ्या पालख्यामध्ये तर आपल्या या पालखीमध्ये आपण काय करू शकतो अजून. या पालखीमध्ये सांगायचं झालं तर सुरुवात सकाळपासून जे आपण आंघोळीला पाणी घेतो, जे 2 बादल्या देतात बरोबर, त्या 2 बादल्यात माणूस आंघोळ करू शकत नाही. थोडंसं तुम्ही पाणी वाढून द्या त्याच्यामध्ये, कारण का आपण भले गरम पाणी घेतलं किंवा नाही घेतलं थोडंसं तर थंड पाणी टाकून करतो. पण जर पाणीच थंड असेल ऑलरेडी तर ते थंड पाण्यात कसं करणार सकाळी आंघोळ, ही तुमची थोडीशी चूक सुधारून घ्या. आणि म्हणजे दुसरी चूक म्हणजे जे ताट आपण स्वतः धुतो जेवणाचे ताट, त्यात मी दुसऱ्या दिवशी दादांना बोललो की दादांनी ती चूक सुधरवली. जी ताट धुताना काय जण काय करतात, आपण खरकटं टाकतो आणि खरकटं टाकल्यानंतर ते डायरेक्ट हे लोक गुंडी लावतात, त्याला स्कॉच ब्राईट लावतात. पण ऑलरेडी ते अन्न त्याला चिपकल्यानंतर ते साफ कसं होणार, म्हणून ते साफ करायच्या आधी पाण्यात बुडून आपण त्याला धुतो, नंतर स्कॉच ब्राईट लावून घेतो. त्यामुळे ती तुम्ही दादांना सांगितलं आणि ती चूक सुधारून घेतली. बरोबर. आणि आता या पालखीमध्ये आपल्याला म्हणजे आपण बोलतो ना हे तर आपण तुम्ही आम्हाला चेंजेस करण्यासाठी सांगितलं, पण पालखीत काय आवडलं तुम्हाला या वर्षी येऊन. पालखीत तुमचं नियोजन जे चालण्याचं आहे ते तुम्ही सकाळी सुरुवात करता आणि स्पॉट तुमचे जे ठरलेले असतात ते तुम्ही तिथं बरोबर त्या पालखीला तुम्ही पोचवता. आणि मागून जे मेंबर्स येतात लास्टच्या झेंड्याच्या मागून, तर त्या झेंड्यासोबत थोडं एक इंटिमेशन म्हणून काहीतरी तुम्ही कॉन्टॅक्ट ठेवा. बाबा शेवटपर्यंत माणूस आला की नाही आला, की कधी अपघात होतो. आता आज काय थोडंसं म्हणजे कसं आपण थोडंसं एक इंटिमेशन ठेवलं ना तर आपल्याला कळून येईल की बाबा कोण आलेत कोण नाही आलेत, कोण राहिलंय नाही राहिलंय. बरोबर होतं. दादांची एवढीशी माहिती होती. धन्यवाद दादा. आणि आम्ही आशा करेन की तुम्ही दरवर्षी आमच्या पालखी द्या. साई बाबा की जय. चला चला शिर्डीला जाऊया, चला चला शिर्डीला जाऊया, डोळे भरूनी बाबांना पाहूया. चला चला शिर्डीला जाऊया, डोळे भरूनी बाबांना पाहूया. चला चला शिर्डीला जाऊया, डोळे भरूनी साईला पाहूया. चला 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 शिर्डीला जाऊया, साई चरणी लीन होऊया. साईराम. दुपारचं झालंय जेवण आणि निघालोय आम्ही लोक. बघा इथं आपली पालखी निघालेली आहे. हॉल्ट आहे. इथं आपल्या पालखीतली लोक चालत चाललेली आहेत. बघा या साईडला दाखवतो इकडं. साईराम साईराम. चला साईराम चल चल. हे ग्रुप असतो प्रत्येक पालखीमध्ये जे लोक पदयात्री करतात शिर्डीला जातात त्यांना माहिती आहे की या पदयात्रेच्या ह्याच्यात ग्रुप असतात आणि कसे ग्रुपमध्ये लोक चालतात. म्हणजे जेव्हा ग्रुपमध्ये माणूस चालतो ना तेव्हा त्याला कसलीच भीती नसतं, काही नाही. साईराम. तो बिंदास चालतो. म्हणून जर तुम्ही कधी पदयात्रा करत असाल तर एकटा चालू नका. चालताना तुम्ही खूप कंटाळा आणि तुमची शीट पडेल लाईक तुम्ही टेम्पोत गाडीत बसणार, तुमचे पाय दुखतील खूप सारे. तर असं आमचे सेवेकरी जात असतात असतात. आपण जाऊया आपल्या हॉल्ट वरती. पुढं आहे बघा काठी घेऊन पण चालतात इकडं. पवन. साईराम साईराम साईराम. अरे थांब कुठे आला. चला निघता निघता साईराम. चहाची सेवा आली म्हणजे संध्याकाळ आहे, 4:30 वाजलेले आहेत. तर कॉफी आहे का. अरे बापरे आज म्हणजे कॉफीच बघायला भेटते बाई. मंडळ बोलला का आपला. खाण्याची पण सोय तशीच, पाणी पिण्याची सोय, संध्याकाळी नाश्ता, सकाळी पण चहा नाश्ता सर्व. आणि आता कॉफी आहे इथं. साईराम. अरे तुम्ही रील बिल बनवता का नाही, फक्त बच्चन देता. मग तुम्ही टाकत नाही, टॅग बी करत नाही.
ठीक आहे एकच. फेमस होणार रोज एक टाकायची. अरे 5-5 6-6 जण तुम्ही रोज एक 5-5 व्हिडिओ टाकायला पाहिजे कोलॅबोरेशन मध्ये. कॅमेरामॅन पण पाहिजे ना कोणतरी. 8 च्या नंतर. बरोबर ठीक आहे. चला चहा पिऊन घ्या. साईराम कॉफी आहे का? अरे सॉरी पिया स्टारबक्सची राणी खरोखर खूप. चला साईराम जोशी काका आहेत आपले, पाणी वाटतात. ओ साईराम चला. आणि इकडं ओ सॅमीचे मामा काय गडबड ओरडता? काय नाही सध्या बरमोडा देणार होता, हा. त्याच्या बरमोडा आलाच नाही. यो कार्यकर्ता परत तो कार्यकर्ता. अरे मोदी आणि याच्यामध्ये काय फरक आहे का? नाही, मोदीच्या वरचा यो आहे. सत्ता घेतल्यावर मी देऊ शकलो नाही. आयुष्यात नाही येणार. कृषी मंत्रीपद मला दिला तर मी करणार. अरे तो कुठलं पद? कृषी मंत्रीपद देता का तुम्ही म्हणा? तुला बारामतीला जायला लागेल शरद पवारकडे. देणार का कृषी मंत्रीपद? आता तुम्हाला सत्ता येतो आता. चला असू द्या. साईराम कॉफी पिया. साईराम हे बघा इकडे पण बसलेले मंडळी आराम करत आपली. काय रे पहिला निघता परत आराम करायला बसता लगेच. हा बरोबर. चलो साईराम इथं आपली गाडी आहे. आपले सेवेकरी निघतात ते पुढं. आज या सेवेकरीना काम नाहीये, आज फक्त जाऊन बसायला झोपायचं आहे नाही का? सूप बनवायचं आहे. हा सूप तो मोठा. आणि ते सरबत पण एक असतं ना कुठलं तरी, तो आहे ना इथे सरबत. ठीक आहे चालेल. करा साईराम. चला हॉल्ट वर पोचलोय आता. आणि हॉल्ट आहे जो आपला वाचलो हॉल्ट आहे तो आपला कसारा घाटाच्या खाली आहे. ठीक इथून सकाळी आपण कसारा घाटाच्या पायवाटसाठी निघणार आहोत. आणि या साईडला बघा इथे टेंट्स लागलेले आहेत आणि टेंट्सच्या ठीक बाजूला आपले बॅगी आहेत. आणि त्याच्यानंतर इथं आपली पालखी ठेवलेली आहे. त्या साईडला टेम्पो आहेत आणि टेम्पो ठेवलेले इथं टेंट आहे आणि या साईडला बॅगी आहेत. आणि इथं आमच्या बिंदास म्हात्रे यांचा वाढदिवस आहे. सो तुम्हाला वाढदिवसाचे खूप खूप शुभेच्छा. साईबाबा ब्लेस यू. आणि तुमच्या काय बोलता तुम्हाला माणूस मरता येईल तेव्हा लाकडाची आठवण आपण काहीच करू शकत नाही. सॉरी त्यासाठी. मी तुम्हाला दुपारी पण आठवण दिलेली की केक आणा बोललेलो का नाही. आता तो विषय नाही. ठीक आहे असू दे. ते रामोदाशी बोलून घेऊया आपण नाही का? बघू आता काही असेल नसेल त्या. ठीक आहे असू द्या. चला याच्यानंतर हे बघा इथं बॅग्स आहेत. टेम्पो आहेत आणि इथं जो तो सर्व आपल्या बॅगी चटाई ज्यांनी जे आणले ते गोष्टी तर लावतात आहे. चला आपण जाऊया आता. थोड्या वेळाला आरती झाली आणि आरतीच्या नंतर आपण प्रसाद वाटला. आणि प्रसादाच्या नंतर जशी आरती होते ना आपले पदयात्री हे बघा इथे या साईडला जेवणाची लाईनीत आहे. तर बघूया जेवायला काय काय इकडे सर्व. साईराम बघा इकडे सर्व लाईनीमध्ये आहेत आपले पदयात्री आणि जेवतील. आणि त्याच्यानंतर साईराम तुम्ही आज आलेत, आम्ही तुम्हाला काहीच करू शकत नाही. हा ही लोक जुनी झाली तिकडे येऊन. चला असू द्या. बघा साईराम आणि जेवायला काय आपण आता ते बघूया. जेवण्यासाठी 1 मिनिट साईराम. जेवण्यासाठी आपल्याला इथं आपला पहिला ताट. ताटाच्या नंतर तुम्हाला चटणी बघायला भेटते. जी कसली दादा चटणी? खोबऱ्याची चटणी आहे. आणि इथं आहे पुलाव भात. हा पुलाव भात. त्याच्यानंतर तुम्हाला वडा उसल आहे. वडा उसलच्या नंतर इथं आहे चना डाळ मशरूम. खूप भारी भाजी आहे भाई. हे भाजीला चव आहे आणि मी नक्कीच आज जास्त जेवणार आहे कारण की या ठिकाणावरती खूप चांगला आहे. तुमचा मंडळ आला ना, ग्रुप आला नाही दादा अजून? येतोय ना? ठीक आहे. तर आज जेवणाचा कार्यक्रम कोणाकडून असणार मी तुम्हाला सांगणारच आहे. आणि इथं एक चना ही कुठली काबुली चण्याची भाजी ना, चना मसाला. आणि त्याच्यानंतर पनीर टिक्का. सो इकडे कृष्ण आहेत आणि नितीन दादा पण आहेत. आणि गुलाबजामुन आणि एक कुठला लाडू? मोतीचूरचा लाडू आहे. गुलाबजामुन बुंदी सॉरी बुक्की लाडू. आणि त्याच्यानंतर पापड आहे. आणि अरे बापरे हेवी काम घेतलंय तुम्ही वाटायला. पाणी एवढा वाटप हेवी काम आहे. पाणीचा वाटणं म्हणजे पाणी देणं म्हणजे पुण्याचं काम आहे. बरोबर आहे दादा तुमचा. दादा मला फक्त स्टॉपच दिसत, तू दुसरं दिसतच नाही. नाश्त्याला बी दिसत नाही तू. ठीक आहे असू द्या. जेवूया. आणि त्याच्यानंतर आपल्या या आजचा जेवण कोणाकडून आहे ते ग्रुप येतील. दादा वगैरे आहेत ते आल्यानंतर त्यांच्याशी भेट घेतो. पहिलं जेवून घेतो. मला सुद्धा खूप भूक लागलेली आहे. अरे आमचे भक्त आले. काय कुठे एवढा बाबा पाया पडतो साईराम.
2 दिवस आमचे असे गेले ना एकदम असं वाटलं आम्हाला बरं वाटलं विषय. बरे बापरे एवढा दिवस गाव तुम्हाला काय वाटत होता? येणार खूप छान. तुला मिस करा मिस फोन असायचा फोन त्याला असू द्या. जेवण घेऊया. जेवण झालं. आणि दादा आज जेवण कसं होता? आजचा जेवण खरोखर म्हणजे रोजच भारी असतो पण आपण बोलतो ना थोडासा जेवण जाम भारी होता. आणि मिठाई आणि चंपाषष्ठी म्हणजे आपले मल्हार खंडोबा तिथे आज मोठा कार्यक्रम असतो. 1 दिवस असतो तो. आणि ते काय त्याच्याची काय गडबड अच्छा म्हणा तोबार तुझा वाटत नाही तसा थोडसा जेवलो. असू दे. चला इथं नितीनदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. उदंड आयुष्य लाभो आणि तुमचा क्लास अजून मोठा व्हावा. तुमच्याकडे करोडो स्टुडंट यावा आणि शिकून अजून इंजिनियर डॉक्टर बनावा बस. आणि कसं आहे यावेळेला असं झालंय ना का पालखीमध्ये ज्याचा बर्थडे आणि खरोखर चांगली गोष्ट आहे कारण की पालखीमध्ये जाताना वारीला आणि वाढदिवस साजरा करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. सो चलो. आणि तर आम्ही या माणसाला खाणीमध्ये सोन्याचे कामाला आहे म्हणून तो तिकडे हा चला घ्यायचं केक कापायला. चला साई बाबा की जय. चला हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर नितीनदा. हॅपी बर्थडे टू यू. चला भाऊ तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. बिंदाचा सुद्धा घरांच्यांना बी नव्हता माहित सांगू ना 20-35 आहे तुम्हाला. थांब जरा घ्या. चला चला साई बाबा की जय. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर बिंदास. हॅपी बर्थडे टू यू. आता इथं विसरलेले साई भक्त आलेले आहेत. हे बाबांना विसरून गेलेले आहेत. तुम्ही 3 दिवस हा तू आला. हे लोक तर बाहेर होते म्हणून तुम्ही अरे हे लोक बोलून बोलून पुढच्या वर्षी ते पालख्या वर्षानुवर्ष बदलल्या. अरे पैसे पैसे लावले त्यावेळी कोरोना आला की जायचं नाही. बरोबर 2019 हे लावला आणि त्याच्यानंतर कोरोना आला. शैल्या 2025 डन का पालखीला? बघ खरंच सांगते तू 2025 ना तुम्ही आता यायला पाहिजे. तुला मार्च पर्यंत निकाल लागला असता. सुद्धा आले भाऊ लोक जेवायला. आणि ग्रीशिकाचा बर्थडे होता जो तुम्ही स्टेटसला बघितलेला. ते गेलेले तिकडे फिरायला आणि इकडे दादा लोक पण आलेले आहेत त्या साईडला. झाला का जेवण? झाला ना ठीक आहे चला. अरे पवनचा वय माहिती का तुम्हाला किती आहे? किती 52? विचार त्याला किती सांगितले त्यांनी ब्लॉग मध्ये. 22. वय किती आपलं सांग? 22. वय कमी होत. आणि काय याला कितवं आपलं काय? साई बाबा की जय. आजचा जो जेवण होता या दादांचा पूर्ण ग्रुप यांच्याकडून होता. सो आपण त्यांना थोडक्यात विचारणार आहोत की आपल्या आपली जी गावातली मंडळी असतात तर एक ना एक दिवस प्रत्येकाला जेवण असतो. सो त्यापैकी निलेश दादा आणि यांची पूर्ण टीम जे ग्रुप आहे गावातला. दादा जो आपण जेवण ठेवलेला बरोबर तर हा किती वर्षापासून आपण करतोय? चौथा वर्ष असेल तर तुमच्या मनात कसं काय आलं का आपण पालखीसाठी करावं किंवा तुमच्या मनातला विचार सांगावा मला जरा का आम्हाला समजेल की तुमच्या ग्रुपने कसं काय ठरवलं? ऍक्च्युली ओम साईराम. ऍक्च्युली ही संकल्पना आम्ही एक साई भक्त असल्या कारणाने आम्ही पण पालखी केलेली आहे. आणि जो जेवणाचा जो आम्ही सगळं ग्रुपने मिळून केलेला आहे कारण हा जो ठिकाण आहे इकडे थोडासा प्रॉब्लेम पण आहे आणि बरेच जण काही ना काही थोडी स्वीट वगैरे असे घेऊन येतात. तर आम्ही विचार केला की आपण काहीतरी वेगळं करूया. तर त्यामुळे आम्ही पूर्ण जो जेवण असतो सगळे आम्ही मित्र सगळे मिळून करतो आणि जे पूर्ण जेवण असतो तो आम्ही इकडे घेऊन येतो जेणेकरून इकडचे सेवेकरी ते जवळजवळ
त्यांना थोडासा आराम भेटेल आणि ते कसं दरवर्षी त्यांना ते इथे थोडासा प्रॉब्लेम असतो, त्यामुळे आम्ही इथे जरा आमच्या आयडिया आली की मला संकल्पना आली की आपण काहीतरी मोठं काहीतरी करूया, त्याच्याने आम्ही करतो आणि याचा सर्वांचा हातभार असतो. तर नक्कीच खूप भारी वाटलं आणि नेहमीच इथं जेवण तुमचा जसं पालखीत तर आपले 8 ते 8 दिवस जेवण भारी असतं, पण तुमचा जो जेवण असतो तो पण सुद्धा खूप भारी आहे. आणि असंच तुम्ही वर्षानुवर्ष आम्हाला सहकार्य करत राहा. गावातली मंडळी, बाहेरचे मंडळी, जेवढे पण लोक बघतात आहे, आणि मंडळाच्या वतीने तुम्हा सर्वांचा खूप खूप धन्यवाद. ओम साई, जय साई. जेवण झालं आणि जे जेवण वगैरे दिलेलं त्यांनी आपल्याला माहिती सांगितली की कसं होतं जेवण, काय होतं आणि त्यांनी कसं ठरवलेलं होतं. सर्व मंडळी इथं झोपलेली आहे या साईडला आणि वाजलेले आहेत 11:05 झालेले आहेत आणि आपल्याला सुद्धा झोपावं लागेल. आणि शेवटची काही मुलं आलेली आहेत इथं बघू शकता तुम्ही. जयेश आहे, अरे जयेश 2 जयेश, प्रतीक म्हात्रे, स्वतः प्रतीक म्हात्रे, संकू, आणि इकडे भाऊ आहे आपला, भाऊ झोपलाय, गुदू हसते पण झोपले त्याला. नाही असू दे, लोक शेवटला येतात. ऍक्च्युली त्यांचं काहीतरी म्हणणं आहे, आपण ती ब्लॉग मध्ये बोलून जे आपले पदयात्री आहेत त्यांना दिसायला पाहिजे. बोल चिंटू, काय बोलतो, काय म्हणणं, खरोखर बोल. सिरियस शेवटी कशासाठी येतो, कारण काही जण आहेत त्यांना चालायला जमत नाही, मग त्यांना घेऊन आम्ही पूर्ण येतो. दिसत नाही दिसत जे आता दिसतंय, हा जे बोल ना, दिसतंय. शेवटचा झेंडा लास्ट कशासाठी येतो, कारण काही जणांना चालायचा प्रॉब्लेम असतो ना, मग त्यांना आम्ही त्यांच्या जोडीला राहून त्यांना आम्ही इथे घेऊन येतो, म्हणून आम्हाला टाइम होतो यायला. बरोबर. आणि सर्व लोक अशीच बोलतात की शेवटचा झेंडा लेट येतो, पण शेवटचा झेंडा लेट बघा पहिला झेंड्याचा टायमावर पोहोचतो, पण लेट येणं पण खूप महत्त्वाचं आहे. असं असतं ना, कारण की बघा पदयात्रा करताना जेवढी पण लोक आपली मुलं सर्व निघतात चालताना, पण त्याच्यानंतर कोण राहिलाय कोण नाही राहिला हे लाचे झेंड्यामधली जी पण आमची 4-5 पोरं असतात ना, ते सर्व बघतात. आणि त्याच्या खरोखर ही जिम्मेदारी खरोखर रुपेशदा खूप मोठी आहे. आणि असं नाही की हे लोक जाणबुजून येतात, प्रत्येक हॉटेल, वॉशरूम, पेट्रोल पंपची बाथरूम जेवढे पण असेल ना, आवाज देत सिटी देत निघतात. कारण की कधी कोणाला लघवी आली, काही आलं तर वॉशरूमला जातात यूज करण्यासाठी, हॉटेल्सला जातात व्हिजिट करण्यासाठी, पण ते सर्व बघत येतात. आणि विचार करा का आम्ही 7-8 वाजता पोहोचलोय आणि ही लोक आता 11 वाजता आलीत. तुम्ही विचार करा 11 वाजता आलीत, फ्रेश होणार, जेवणार, झोपणार आणि उठणार कधी. भाई हेड्स ऑफ आहे लास्ट झेंड्याला. तर आपण उद्या आहे ना, घाट आहे म्हणजे घाटामध्ये पण आपल्याला भेटतीलच. आणि आमचे जे मेन आहेत ते जरा झोपलेले आहेत, काय माहिती. अरे क्रिमिनल सारखं बघता लाजच्या झेंड्याला, काही लाज बी नाही वाटत कोणाला. काय झाला तुझी मेवणीच काय बोलतं, काय बोलत होता सुबोल, आता बोल ना, बोल. हा माणूस आहे ना, कॅमेरा चालू झाला, एक शब्द नाही बोल, व्यवसायाला तोंड वाजायला बोल, आता बोल ना. ब्लॉग मध्ये नाही टाकशील तू, कट कर, एडिट करीन खायला आणि बोलायला दोन टायमाला कठार. ठीक आहे, असं सर बाय, भेटूया उद्या. ओम साई, जय साई, जय साई, जय साई, जय साई, राधे राधे. उद्याच्या ब्लॉग साठी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा चॅनल. चला झोपतो आता.